ट्रम्प यांना इराण सोबतचे युद्ध संपवण्याची घाई झाली आहे। सध्या ते इतके घायकुतीला आले आहेत की कदाचित उद्या इराणच्या सगळ्या अटी मान्य करून जगाच्या हितासाठी आपण माघार घेत असल्याची घोषणा करू शकतात। इराणने थोडे अधिक ताणून धरले तर कदाचित हे होऊ शकते। या युद्धात इराणची होरपळ होत आहेच, परंतु अमेरिकेलाही या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागत आहे। या जबरदस्तीने लादलेल्या युद्धामुळे ट्रम्प यांनी आपले अनेक मित्र गमावले आहेत। युरोपीय देशांनी अमेरिकेला वगळून वेगळी नाटो संघटना उभी करण्याचा निर्णय घेतलाय। होर्मुझच्या संरक्षणासाठी ट्रम्प यांनी आवाहन करूनही इतर कोणत्याही देशाने आपले आरमार पाठवले नाही। त्यातच आता अमेरिकेचा अगदी जिवलग वगैरे म्हटला जाणारा मित्र UAE-नेही अमेरिकेला इशारा दिलाय। अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात UAE-चीही चांगलीच होरपळ झाली। इराणी क्षेपणास्त्रांनी UAE-ला मोठे दणके दिले। आता हे युद्ध अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे संयम सुटत चाललेल्या UAE-ने या युद्धासाठी अमेरिकेला जबाबदार धरत या युद्धामुळे आर्थिक गणिते कोसळत असल्याचा आरोप केलाय। युद्धामुळे डॉलर्सचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे। परिस्थिती अशीच कायम राहिली तर UAE आपल्या तेल आणि वायूचे सौदे पुढच्या काळात चीनी युआन किंवा इतर चलनांमध्ये सुरू करेल अशी धमकीच UAE-ने दिली आहे। ही धमकी प्रत्यक्षात आली आणि इतरही देशांनी डॉलर्सच्या तुटवड्यामुळे पर्यायी चलनाचा वापर सुरू केला तर जागतिक व्यापारावरील डॉलर्सची मक्तेदारी दादागिरी कोसळू शकते आणि तसे झाल्यास अमेरिकेला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो। युद्धाच्या हानीपेक्षाही ही हानी खूप मोठी असेल। कदाचित हे भविष्य दिसू लागल्यानेच ट्रम्प लवकरात लवकर युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।